नमस्कार मित्रांनो, तर आज मी गेलो होतो आष्टा येथे असलेल्या जनरल बैलगाडी बघण्यासाठी. चला तर आपण आता बैल बघूया. तांबडा हरण्या ढालगाव कॅडबरी गाडीवान उमराव गर्जीवाडी गटात पळणार गाडी. बाळा कलोते केटीएम हरण्या गाडीवान शानूरबाई गटात. अमोल अडमुटे दुधगाव नखऱ्या आणि कळणगे सुंदऱ्या गाडीवान तुकाराम मुलगे. आज गाडी ही ब गटात पळणार आहे. आणि मित्रांनो, जे सांगलवाडीचं मैदान झालं ब गटाचं, त्यामध्ये हा दुधगाव नखऱ्याचा गाडी एक झाली होती. सरजीशेठ गजा आणि यो पाचगाव नखऱ्या आणि गाडीवान उर्दू शिवा ब गटात पळणार. सराटी चिमणा आणि दानवाड काळ गाडीवान आहेत रावदादा पांडेगावकर. आणि ही गाडी आज जनरल गटाला पळणार आहे. बरं, कोमुदादा तोरात वशा आणि पाटील डेअरी ब्रेकफेल पाहिजे ही गाडी जनरल गटाला पळणार आहे. पाटील डेअरी बिलोडी यांची घरची जोडणं आहे. ही फुल्या आणि सर्जा ही गाडी पण जनरलला पळणार आहे. त्याचं गाडीवान आहे अमर शिंदे गॅस्क्यू. कमिटीने सांगितल्याप्रमाणे मैदान एकदम रास्त होतं. गाडी झोपायच्या आधी सगळ्यांचे दातं चेक करून मेडिकल टेस्ट करूनच गाडी झोपत होती. आणि आदतच्या गाड्या निघाल्या बघा. बैलांना पळण्यासारखं मैदान होतं बघा. अगदी असं फुफुटा पण जास्त वाढत नव्हता आणि पायात बैलांच्या दगडं पण नसल्यामुळे बैल नुसता सुसाट अशी पळत होती. त्यानंतर दुसरा चौथा गट होता बघा. गाड्या लागला नाही तोपर्यंत लगेच निघाल्या. जरा ऊन जास्त असल्यामुळे बैल पण नुसता तटत नव्हती बघा. मित्रांनो, ब गटात पण गाड्या जास्त असल्यामुळे 2 गट केले होते बघा. त्यातला एक पहिला गट सुटला होता. 2 नंबरला दुधगाव नखऱ्या लागला होता बघा. मित्रांनो, गाड्या एकदम बिंड्यात पळत होत्या. ब गटाचा कलरचा थरार बघा. मित्रांनो, गाड्या एक टाक सगळ्या पळत होत्या. 1 नंबरला दुधगाव नखऱ्या लागल्या होता. गाड्या एक टाक असे बिंड्यात शेवटपर्यंत पळत होत्या. त्यानंतर काय झालं मित्रांनो, पब्लिक जरा मध्ये आल्यामुळं पाठीमागच्या गाड्या अडकल्या होत्या. पब्लिकांना एक विनंती आहे की तुम्ही असं मध्ये करू नका. ब गटानंतर थोड्याच वेळात नखऱ्या अशी सुट्टी गाडी पळत होती बघा. दुधगाव नखऱ्या हा आमच्या गावचाच बैल आहे बघा मित्रांनो. निम्म्यापर्यंत गाडी सुट्टीच होती. फायनलला पण ब गटाची गाडी एक सुट्टी झाल्या बघा. दुधगाव नखऱ्या ब गटामध्ये एक झाला.
त्यानंतर ब गटाचा दुसरा गट निघाला. यामध्ये पण गाड्या एकदम जास्त होत्या, बिंड्यातच गाड्या पळत होत्या बघा सगळ्या. कलरला थोडा खोळंबा झाला होता ब गटामध्ये. तुम्ही आता बघू शकताय की गाड्या अचानक थांबल्या आणि पाठीमागचा गाडी आली आणि एकमेकात अडकून बघा हे बैलाला थोडं दुखापत पण झालं होतं. मित्रांनो, हे ब गटाचा दुसरा निकाल. मला काय जास्त असं नाव माहीत नव्हतं बैलांचं, त्यामुळे मी काय निकाल सांगू शकत नाही. हे ब गट झाल्यानंतर लगेच जनरलची गाड्या लागूनच होत्या बघा. कोण होणार 51,000चा मानकरी याची वाटच बघत होते, तोपर्यंत जनरलच्या गाड्या निघाल्या बघा. मित्रांनो, ह्या तर गाड्या एकदम सुसाट अशा वेगाने पळत होत्या. निम्म्यामध्ये तर दानवाडकाळ या साईडनं यायला पुढं बघत होतं. एकला प्रमोददादा वशा आणि ब्रेकफेल होतं. 2 नंबरला पाटील डेअरी यांची घरची जोडणं होती निम्म्यापर्यंत. कलरला आल्यावर पण सेमच होतं. प्रमोददादा थोडा त्यांचा 1ला गाडी पळत होती, 2ला ब्रेकफेल आणि 4ला दानवाडकाळ पळत होतं. इथं पण चुरशीचं चालू होतं. 1ला हाय अशी प्रमोदांची गाडी पळत होती, दानवाडकडं पुढं यायला बघत होतं, पण 2ला गॅस्कोदादांची गाडी होती. तर फायनलला शेवटी गाड्या एकदम चुरशीनं पुढं आल्या. आणि मित्रांनो, आता मी तुम्हाला अ गटाचा निकाल सांगतोय. गाड्या एकदम वेगात आणि बिंड्यात पळत होतं. पब्लिक पण सगळे पट्ट्यावर येऊन मध्ये थांबलं होतं. चला तर आपण आता निकालकडे वळतोय. मित्रांनो, 1 नंबरला प्रमोददादा थोरात यांचा वशा आणि ब्रेकफेल 1 झाला, 2ला दानवाड काळं झालं आणि 3 नंबरला पाटील डेअरी घरची जोडणा यांचा 3 झाला.